नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचा ब्लॉग आवरून तयार झाला एकदम कडकमध्ये. पहिल्यांदा पोहोचलो तो करकमला, कारण कणकंबा मशिनरी इथे शूट संपवायचा होता. तिथला शूट मस्तपैकी संपून घेतल्यानंतर आपल्या तेजस्विनी ई बाईकमध्ये नवीन रोडर बाईक आली, तिचा देखील शूट संपून घेतला आणि मागचे 4 भावांना देखील ब्लॉगमध्ये येण्याची संधी दिली. त्यानंतर असं का नाही, लय मोठा शूट होता, वजना शूट होता, तुम्हाला सांगतो परत. उसके बाद आपल्या संगमदादांनी पाय हलवत आपल्या शूटमध्ये का नाही बाईट दिली, बघू शकता. उद्या व्हिडिओ तुम्हाला तो पण बघायला मिळेल. त्याच्यासोबतच का नाही, ह्यानं सांगितलं इथं आज जावा जेवण भारी मिळते. सांगते बा आता, हां सांगितलं आज जावा जेवण भारी. जेवण एक नंबर करून घेतलं, तुम्हाला ते काय दाखवू शकलं नाही, पण सॉरी असू द्या. आता काय नाही, मंगळला पोचलो होतो श्रीरामनगरला, कारण काय शूट पण होता. आणि महत्त्वाचं तुम्हाला सांगतो, शूट होता त्यासोबत आजाभाऊनं आपल्या तिथे प्लॉट देखील बुक केला आहे. त्यामुळे म्हणलं आजाभाऊला घेऊन गेलो सोबत. त्यासोबत कसा विषय झाला, आमच्या गावात नवीन झेंडा बसवायला चालू, तुम्ही 2-3 दिवस झालं ब्लॉगमध्ये बघताय. ते तोच झेंडा आला होता, त्याचा पोल आला होता. तो अतिशय मोठा झेंडा, म्हणजे तब्बल 42 फुटाचा टोटल झेंडा झाला आहे आता. 1 नंबरमध्ये असा झेंडा बसलेला आहे. आणि आमच्या सगळ्यांच्या ह्या सहकार्याने, सगळ्यांच्या मदतीनं पुन्हा एकदा आपल्या चळे गावामध्ये भगवा फडकू लागला. आजचा ब्लॉग इथेच संपला.